नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शासनामार्फत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनुदानित स्वरूपात साहित्यांचं वाटप केलं जातं। याच्यामध्ये मित्रांनो ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरसाठी लागणारी अवजारे असतील, ठिबक सिंचन असेल, शेतीसाठी लागणारी आपली विविध औषधे असतील, बियाणे असतील, त्याचबरोबर इलेक्ट्रिक मोटर असतील, अशी विविध साहित्य आहेत मित्रांनो जे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित स्वरूपात वाटप केली जातात। या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आता या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। परंतु मित्रांनो, शासनाने या ठिकाणी महाडीबीच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना देण्यात आलेली आहे। त्याच सूचनेसंदर्भात आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। अक्षरशः शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची तर बातमी असणार आहे, त्याचबरोबर अतिशय फायदेशीर सुद्धा माहिती या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणत्या ठिकाणी स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता महाडीबीटीच्या पोर्टलवरती आलेलो आहे। या महाडीबीटीच्या पोर्टलवरती सूचना या टॅबमध्ये आपल्याला शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना शासनामार्फत देण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकत आहात ती। तर खाली मित्रांनो लिहिलेलं आहे, प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनी, महाडीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल। म्हणजे मित्रांनो, सध्या हे महाडीबीटीचे पोर्टल शेतकऱ्यांसाठी बंद करण्यात आलेलं आहे। शासनामार्फत नवीन योजनेचे फॉर्म अजून प्रसिद्ध केलेले नाही आहेत, म्हणजे आपल्याला या वर्षीचे फॉर्म अप्लाय करता येत नाहीये। ते लवकरच शासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे। म्हणजेच शासनामार्फत हे पोर्टल सुरू झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने याच्यावरती फॉर्म भरता येणार आहेत। सध्या फक्त मित्रांनो अर्जदार लॉग इन हा टॅब आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे जुने शेतकरी याच्यावरती रजिस्टर आहेत, त्यांचं फक्त स्टेटस ते या ठिकाणी चेक करू शकतात। त्यांना सुद्धा नवीन कोणत्याही योजनेसाठी फॉर्म भरता येत नाहीये। त्याच्यानंतर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट जी पाहणार आहेत ती या पुढे सूचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। याच्यामध्ये मित्रांनो पुढे पाहायचं आहे, आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील। म्हणजे मित्रांनो, पुढे जे शासनामार्फत पोर्टल सुरू झाल्यानंतर शेतकरी मित्र या योजनेसाठी अर्ज करू शकतील। सन 2025-26 पासून अर्ज मंजुरीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यास येत आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आता 25-26 पासून जे शेतकरी सुरुवातीला फॉर्म भरणार आहेत, म्हणजे जो शेतकरी सर्वात अगोदर फॉर्म भरणार आहे, तर त्या शेतकऱ्याला पहिला नंबर या पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। मित्रांनो, पूर्वी या लॉटरी पद्धतीमध्ये नंबर काढले जात होते, परंतु शासनामार्फत याच्यामध्ये आता थोडे बदल करून ज्या शेतकऱ्याला सर्वात अगोदर गरज असणार आहे असे शेतकरी या पोर्टलच्या माध्यमातून लवकरात लवकर फॉर्म भरतील, आणि जे लाभार्थी लवकर फॉर्म भरतील अशाच लाभार्थ्यांचा पहिला नंबर या पोर्टलच्या माध्यमातून आता लागणार आहे। लॉटरी पद्धत या ठिकाणी शासनामार्फत बंद करण्यात आलेली आहे। परंतु आता काही शेतकरी म्हणतील, पाठीमागे आम्ही फॉर्म भरलेला आहे, त्या फॉर्मचं काय झालं? तर त्या फॉर्मबद्दल सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। आपण यापूर्वी केलेले अर्ज यासाठी ग्राह्य धरण्यात येतील। तर यापूर्वी जर आपण अर्ज केलेले असतील तर तुमचे फॉर्म या नंबरच्या अगोदर ग्राह्य धरले जाणार आहेत। त्याचबरोबर पुढे आपल्याला पाहायला मिळेल की आपल्या अर्जाचा यादीतील अनुक्रमांक खाली दिलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवारी यादी या लिंकवर क्लिक करून आपण बघू शकता। तर मित्रांनो, यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवरती विविध साहित्यांसाठी अनुदानासाठी फॉर्म भरले असतील, तर अशा शेतकऱ्यांचे जर नंबर आपल्याला पाहायचे असतील तर त्यासाठी सुद्धा या पोर्टलवरती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तर ती सुविधा आपल्याला पाहिजे त्यासाठी खाली स्क्रोल करून या। खाली आल्यानंतर इथं 3 नंबरचा टॅब आपल्याला पाहायला मिळत आहे, शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवारी यादी। तर याच्यावरती आपण आता क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव चेक करण्यासाठी यादी आपल्याला या ठिकाणी ओपन करायची आहे। यादी कशी ओपन करायची? सुरुवातीला आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी आपला जिल्हा आपण सिलेक्ट करतोय। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढे तालुका निवडीसाठी येत आहे। तालुका आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केला, त्याच्यानंतर विलेज असेल म्हणजेच आपलं गाव या ठिकाणी आपण सिलेक्ट करूया। तर इथे मित्रांनो गाव आपलं सिलेक्ट केलेलं आहे। त्याच्यानंतर बाब प्रकार, म्हणजेच आपण कशासाठी फॉर्म भरला होता? कृषी यांत्रिकीकरणासाठी भरला होता, फलोत्पादनासाठी भरला होता, सिंचन साधने सुविधासाठी, असे वेगवेगळे मित्रांनो आपल्याला इथं ऑप्शन पाहायला मिळत असतील। ज्याच्यामध्ये आपण फॉर्म भरला असेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुढे मित्रांनो जात वर्गवारी येणार आहे। तुम्ही कोणत्या जात प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि शोधा याच्यावरती क्लिक करा। शोधावरती क्लिक केल्यानंतर थोडी प्रोसेसला वेळ जाणार आहे। प्रोसेस पूर्ण होस्तोवर आपल्याला ठिकाणी वाट पाहायची आहे।
प्रोसेस मित्रांनो झालेली आहे। खाली आपल्याला आपली यादी, गावची यादी जी आहे ती तो ओपन झालेली पाहायला मिळेल। या यादीच्या माध्यमातून आपण आपलं स्वतःचं नाव चेक करायचं आहे, आपण कधी फॉर्म भरला होता आणि आपला वेळ किती असणार आहे सविस्तर माहिती याच्यामध्ये पाहायला मिळेल। सुरुवातीला पाहू शकता वैयक्तिक अर्जदार असणार आहे, त्याच्यानंतर अर्जदाराचं नाव पाहायला मिळेल, अर्ज क्रमांक पाहायला मिळेल, जिल्हा आहे, तालुका आहे, आपलं गाव आहे, बाब आपण कृषी यांत्रिकीकरण निवडलेलं आहे, त्याच्यामध्ये आपला कोणता घटक आपण सिलेक्ट केला होता तो आलेला आहे, त्याच्यानंतर त्याचं नाव आलेलं आहे, जात प्रवर्ग या ठिकाणी आलेला आहे, त्याच्यानंतर आपली अनुदानाची रक्कम सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे आपण ज्याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्याचं अनुदान आपल्याला किती मिळणार आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे। हे 50,000 आपल्याला इथं पाहू शकतात, हे अनुदानाची रक्कम आहे। त्याच्यानंतर पुढे आपण भरलेला दिनांक आणि त्याची वेळ असे संपूर्ण डिटेल मित्रांनो या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा पूर्वी जर फॉर्म भरला असेल तर त्याची यादी तुम्ही सिलेक्ट करून चेक करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जर काही अडचणी वाटत असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला खाली तक्रारीसाठी नंबर देण्यात आलेला आहे। इथं आपण खाली पाहायचं आहे, सदर यादीबद्दल आपल्याला काही शंका अडचण असल्यास या ठिकाणी मोबाईल क्रमांक या ठिकाणी लँडलाईन नंबर दिलेला आहे। या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आपल्याला आपण फोन करू शकणार आहे। सोमवार ते शुक्रवार या वेळामध्ये आपण यांच्याशी संपर्क करू शकता। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। भरपूर शेतकरी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षासाठी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु सध्या पोर्टल चालू नाही। तर ही मित्रांनो चालू केलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून दरवर्षी भरपूर शेतकरी लाभ घेत असतात। तुम्हाला सुद्धा यावर्षी जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे। जो शेतकरी सर्वात अगोदर फॉर्म भरेल त्याचा नंबर सर्वात अगोदर या ठिकाणी लागणार आहे, म्हणजेच प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य। आजच्यासाठी मित्रांनो इथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।